सध्या मी बारामती पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये अ, रात्रभर पुणे जिल्ह्यातील जे पोलीस दलातील सर्व मोठे अधिकारी आहेत, सर्व पोलीस प्रशासन आहे, हे रात्रभर जागा आहे. त्याचं कारण असं आहे, की भिगवणमधून जी एक मुलगी आणि एक मुलगा गायब झालेले होते. त्या मुलीच्या डोळ्यात चटणीपूड टाकून, घरच्यांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून त्या मुलीला पळवून नेण्यात आलेलं होतं, अशी एक तक्रार दाखल झाली. त्याच्यानंतर हा विषय थोडासा अ, हिंदुत्ववादी संघटनांनी उचलून धरला. त्यांनी मोर्चा काढला. खुद्द गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप हे देखील त्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर त्या मुलीचा एक व्हिडिओ आला, की मी अशा पद्धतीने मला कोणी उचलून नेलेलं नाही आहे आणि मग ती स्वतःच्या मर्जीने गेलेली आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन ह्या मुलीचा शोध घेत होतं. अखेर रात्री 1 वाजता बारामतीच्या या शहर पोलीस ठाण्यामध्ये ती मुलगी आणि तो मुलगा रात्री हजर झाले आणि ते इथं हजर होत असताना अ, पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर अ, इथं ज्या स्थानिक महिला दक्षता समितीच्या महिला असतात, त्या महिलांना इथं पाचारण करण्यात आलेलं होतं. म्हणजे आहे आत्ता पण आणि रात्रभर ह्या सगळ्या घडामोडी चालू आहेत. आता घडामोडी काय चालू आहेत, तर ती मुलगी इथं हजर झालेली आहे. हजर झाल्याच्या नंतर महिला दक्षता समितीच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये ती आली आणि तिथून पुढं आता परत जी कायदेशीर प्रोसेस आहे त्याचं नीट समजून घ्या, की मुळात असं झालेलं आहे, की भिगवण पोलीस ठाण्यामध्ये या मुलीचं किडनॅपिंग झाला असा गुन्हा दाखल आहे. आता किडनॅपिंग झाल्यामुळं आता मुलीचं किडनॅपिंग झालेलं आहे, त्या मुलीचा जबाब अत्यंत महत्त्वाचा असतो. कायद्याची बाजू ही समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच वेळा असं होतं, की गैरसमज होतात आणि त्याच्यातून वेगळे मेसेज जातात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ अगोदर व्यवस्थित ऐका. आता काय झालं आहे, तर किडनॅपिंग झालेलं असल्यामुळंच जो गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्याचा तपास होणं गरजेचं आहे. आता तपासामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काय, एफ-आय-आर आहे. तर एफ-आय-आर पोलिसांनी त्या मुलीचा जो भाऊ आहे, मुलीची जी आई आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे जशाच्या तशी घेतली, अशा पद्धतीची माहिती मिळते. आता पुढं काय, तर पुढं विषय असा, की ज्या मुलीचं किडनॅपिंग झालं, तर तिचा जबाब हा इथं इन कॅमेरा घेतला जाणार आहे. दक्षता समितीच्या समोर घेतला जाणार आहे. त्याच्यामुळं जे आपण म्हटलं होतं, की मुलगी त्यांच्या ताब्यात आहे आणि ती मुलगी त्यांच्या ताब्यात असताना तिचा जबाब जो व्हायरल झालेला होता व्हिडिओ, त्या जबाबाला किती महत्त्व होतं, तर तितकंसं हे नव्हतं. कारण बहुतेक वेळा ती ज्यावेळेस समोर येईल आणि समोर आल्याच्या नंतर तिचं म्हणणं काय आहे ॲक्च्युली, तर आता ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची कोंडी होताना दिसते. आता पोलीस प्रशासनाची कोंडी काय होते, तर एका बाजूला गुन्हा दाखल झालेला आहे, की किडनॅपिंग झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला जर ती मुलगी अजून परत एकदा जर म्हणत असेल, की माझं अशा प्रकारचं कुठलंही अपहरण झालेलं नाही आणि अ, मला कोणी उचलून नेलं नाही, तर मी माझ्या सहमतीनं गेले होते, तर या गुन्ह्याला कुठलाही अर्थ राहत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की याच्यातलं खरं कोण, खोटं कोण बोलतंय हा मुद्द्याचा भाग येतो. परंतु याच्यामध्ये ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, या हिंदुत्ववादी संघटनांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली होती, त्या आक्रमक भूमिकेला इथं बाजूला ठेवावं लागणार आहे. त्याचं कारण असं, की शेवटी आपला कायदा जो आहे, त्या कायद्याप्रमाणे ह्या ज्या मुलीची प्रतिक्रिया आहे, तीच अंतिम धरली जाणार आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या एका 2 शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या ओळखीतून पुढे झालेले प्रताप आणि त्याच्यातून महाराष्ट्रभर उठलेला गदारोळ आणि टी व्ही चॅनल्सवरती जवळपास 1 दिवसाची पूर्ण वेळ या बातमीनं जागा घेतली. महाराष्ट्र अशांत झाला असता. शिवजयंती काल होती. मात्र ह्या सगळ्या गोष्टी इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनानं व्यवस्थित हाताळल्यात. सगळ्यात महत्त्वाचं, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुद्धा महत्त्वाची आणि समजुतीची भूमिका ऐनवेळेस घेतली. जर ह्या विषयाला जर दुसरी काही बाजू असेल, तर ती बाजू पुढे येणं महत्त्वाचं आहे आणि आता ती बाजू पुढे येण्यासाठी इथं म्हणजे भिकवणमधले काही म्हणजे लोकलच्या लोकांना हे न करता, ज्या बाहेरच्या दक्षता समितीच्या महिला आहेत, त्यांना
इथं एकत्र घेऊन त्यांच्यासमोर त्या मुलीचे इन कॅमेरा जबाब होणार आहेत. आता ह्या जबाबामध्ये ही मुलगी काय सांगते ते महत्त्वाचं आहे. मात्र जे काही सध्या हे झालेलं होतं ते मात्र वातावरण सध्या शांत झाले. मात्र ह्या सगळ्या गोष्टीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पोलीस प्रशासनाची झोप उडवलेली होती, कारण हा मुद्दा सेन्सिटिव्ह झालेला होता. या निमित्ताने एक गोष्ट आहे की जर ही मुलगी अल्पवयीन असती तर ह्या तक्रारीला तेवढं महत्त्व प्राप्त झालं असतं, हे पुन्हा लक्षात घ्या. याच्यामध्ये हा भावनिकतेचा मुद्दा करणं आता योग्य वाटत नाही. त्याचं कारण असं की मुलगी, आपला कायदा असा सांगतो की 18 वर्षानंतर निर्णय घेण्याचा अधिकार तिचा आहे. आता तिची जर ही भूमिका असेल आणि कुठल्याही संघटना इथं कुठल्याही लेवलला काही जरी करत बसल्या तरी त्या मुलीचं जे मत आहे ते ठाम राहणार. आता ते मत काय आहे, जे परवाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो जरी ग्राह्य नाही धरला तर आज इथं ती काय सांगते, स्वतःची भूमिका इन कॅमेरा काय सांगते, महिला दक्षता समितीच्या महिलांच्या समोर काय सांगते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं उगाच वातावरण दूषित होईल अशा प्रकारचे भूमिका लगेच घेणं काही गरजेचं नाही आहे, असं माझ्यासारख्या एका व्यक्तीला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सगळ्यांच्या मतांचा विचार केला तर जे तो आपल्या जाग्यावरती त्याचा विचार बरोबर असू शकतो. तसंच आता ह्यांच्याही मताला कायद्यानं पण किंमत आहे. जर आपण म्हणतो की मी माझं म्हणणं आहे तेच बरोबर आहे, की त्याच्यावर अन्याय झाला, अमुक झालं, फलान झालं. पण आता ती जर म्हणत असेल की माझ्यावर अन्याय नाही झाला, तर इतर लोकं अन्याय झाला असं कसं म्हणू शकतात?